गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. आज काही जास्त काय फिरणार नाही आहे. काल ऋषिकेशमध्ये येऊन मी AYM या आश्रमात राहिलेलो. आत्ता सकाळी उठून फ्रेश वगैरे झाल्यानंतर मी फक्त सुरकंडा माता देवी मंदिरात जाणार आहे. ते इथून जवळपास 80 किलोमीटर आहे आणि तेवढंच फिरून मी परत रिटर्न येईल आणि दुपारनंतर हरिद्वारला जाणार आहे. तर बघूया आपण आजची जर्नी. मैं अभी रास्ते में रुका हूँ. यहाँ से पूरा व्यू आ रहा है ऋषिकेश का. ये न्यू तेहरी वाला रास्ता है. न्यू टेहरीच्या रस्त्यावरून मी आत्ता पुढे आहे. चंबा गाव आहे पुढे 1 किलोमीटरवर. पण हा रस्ता एवढा चांगला आहे, पहाडी रस्ता. मस्त लीन वगैरे करण्यासाठी आणि राईड करायला खूप मजा येते ह्या रोडवर. दोस्तों, मैं अभी कनाताल रौसली में हूँ, खाल में. मतलब वो ऋषिकेश से निकल के चंबा से ऊपर आने तक. यहाँ से धनौल्टी कुछ 15-20 किलोमीटर है और मसूरी 50 किलोमीटर. बट ये क्या नज़ारा है, देखो ना यार. पहाड़ी एरिया पूरा. अभी मैं सुरकंडा देवी जा रहा हूँ. यहाँ से अभी सिर्फ 10 या 8 किलोमीटर बचा है. फायनली मी सुरकंडा देवी मंदिरात इथे पोचलेलो आहे. गर्दी म्हणजे तशी नॉर्मलच आहे, पण गाड्या वगैरे आता इथे ट्रॅफिक लागलेली आहे. 4 व्हीलर वगैरे पार्किंगला जागा नाही आहे. 2 व्हीलर वगैरे लागतात. आणि आहे इथे समोर आहे, तिथून एंट्री आहे वरती. सिद्धपीठ माँ सुरकंडा देवी मंदिर मुख्य प्रवेशद्वार. आपल्याला तिकडे जायचं आहे, एवढं लांब मंदिर तिथे आहे. वरती जायला खूप टाइम आहे आणि त्यामुळे आपण आता रोपेच्या लाईनमध्ये थांबलोय. इथून ही रोपवेची लाईन आहे आणि 215 प्लस 10 रुपये GST, 225 रुपये अप एंड डाउन एंट्री फी है इथे. यहाँ से अभी टिकट निकाल लिया मैंने. लाइन बढ़ती ही जा रही है और अभी जाके वेटिंग रूम में बैठेंगे, उसके बाद रोपवे में. ची रेंज बघा ना किती छान दिसते ना. व्हाईट एकच लाईन आहे. इकडून मी आता रोपवेच्या लाईनला उभा आहे. हा रोपवे आहे. एका रोपवेमध्ये 7 जण अलाउड असतात. बघू आता आपला नंबर कधी येतोय.
ये भी बनता है। काय चाललंय? अब मैं करके खेल सकती हूँ। पोचलो आपण. बच्चों के भी लेंगे पैसे। चलो यार। खाली काय एवढी गर्दी नाही वाटली, पण वरती आहे बऱ्यापैकी आहे. आणि ही लाईन कशी फिरवले, ही अशी तिकडून पूर्ण अशी क्रॉस मध्ये आणि परत याच मंदिरात यायचं आपल्याला. हे मंदिर आहे महादेवी सुरकंडा देवीचा. एंट्री समोर हे अजून एक आहे मंदिर. मागे कपड्यांची दुकानं आणि इथून व्हॅली व्ह्यू पॉईंट असेल. एक मिनिट हा दादा. शिवालय, इकडं महादेव आणि शिव मंदिर आहे. त्याच्यात राईट साईडला इकडे हनुमानाचं मंदिर आहे, मारुतीरायांचं. इकडे खालीच नारळ वगैरे फोडतात सगळे. ही समोर पूर्ण हिमालयन रेंज. पूर्ण व्ह्यू दिसतोय आपल्याला हिमालयांचा. इकडे सगळेजण नारळ वगैरे फोडतायत. मंदिराच्या लेफ्टला अजून एक मंदिर आहे महादेवांचं. मी याच्या व्हर्टिकलमध्ये व्हिडिओ बनवतोय, तुम्ही फोटो काढून घ्या. इतिहास आपसूर पर्वस्थित मासूर. हे मंदिर 51 शक्तिपीठांपैकी एक आहे. यह सर्व विदित है कि इस मंदिर की स्थापना पूर्व आनंद सिंह जड़दारी द्वारा की गई थी. उस समय पहाड़ के लोग देहरादून माल से भारी सामान पीठ पर लाने आ रहे थे. रास्ते में उन्हें एक असहाय वृद्धा मिली. उसने कहा कि मुझे भी आपके साथ ले चलो, लेकिन कोई राजी नहीं हो. मी सुरकंडा देवीचा इतिहास तर आत्ता वाचलाच असेल. त्यानंतर आता मी आतमध्ये दर्शन घेऊन येतो. गर्दी भरपूर आहे आणि खूप श्रद्धाळू इथं आलेले आहेत. खूप अशी प्रसिद्ध देवी आहे इथली. मंदिराच्या लेफ्टला तिकडून पूर्ण समोर बर्फाचे पहाड, डोंगर.
आपण निघूया खाली जायला, कारण लेट होत आहे परत आपल्याला जायला. पण हे देवीचं मंदिर तिची हिस्ट्री आहे, अतिप्राचीन आहे. आणि मी व्हिडिओ टाकेल, फोटो पण, तर तुम्ही वाचून घ्या. खूप छान मंदिर आहे. इकडून आता निघून मी डायरेक्ट खाली जाईन रोपवेने आणि तिथून ऋषिकेश. आणि जर लवकर पोहोचलो तर मग हरिद्वारला जायचं आहे. तर चला या मंदिरात होपसो परत येऊया, असे दर्शन चांगले मिळतील अशी अपेक्षा. मी सकाळी लवकर आलेलो त्यामुळे एवढी काय गर्दी नव्हती. आत्ता खूप गर्दी वाढली, कारण रोपवेसाठी पण आम्ही डायरेक्ट आतमध्ये एंट्री होती. आत्ता ते झिगझॅग करून अर्धा तास कमीत कमी वेटिंग आहे. आता जाऊया खाली. सो हा व्लॉग मी इथंच संपवतो आहे. आज मी काय ह्याच्या पुढे शूट केलं नाही आहे, कारण मला ऋषिकेशला लवकर पोचायचं होतं. आजच्या दिवस मी फक्त सुरकंडा देवी मंदिरात जाऊन आलो, त्यानंतर काय मी कुठे गेलो नाही आहे. उद्याच्या दिवस आपण हरिद्वारला जाणार आहेत, तर उद्या मी शूट करेल. आजच्या दिवसासाठी एवढंच. व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.